महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। अरे हा काय झालं ते म्हणले जायचं नाही म्हणजे आलेच ते आपलं दिसलं पाहिजे अरे रील बनवली सर भारतीय जनता पार्टीचा चला वयावाले या आपण मागे थँक्यू। ऑफिस में गया ऑफिस में सर बदल काय होते कसे पाहतो अरे थँक्यू या तुम्ही या ना सर या बदल आज 18 डिसेंबर भारतीय जनता पार्टीचे नेते शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेले सन्माननीय श्रीजी बोराळकर यांचा आज जन्मदिवस। त्या जन्मदिवशी प्रदेशाचा भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री आमदार संजय केनेकर आणि माझा परिवार तसेच सर्व कार्यकर्त्यांमध्ये तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो जन्मदिवसाच्या। आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या या उज्ज्वल कारकिर्दीमध्ये त्यांची नेतृत्वाला एक उज्ज्वल कारकीर्द लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो। माजी शहराध्यक्ष श्रीजी बोराळकर साहेब यांना आज भारतीय माजी सैनिक संघटनेच्या वतीनं मी माजी सैनिक सुदाम साळुंके साहेबाला मी शुभेच्छा देतो की त्यांचं आतापर्यंत जे कार्य त्यांनी केलं तसंच त्यांचं कार्य पुढेही दुगणित व्हावं आणि त्यांच्या हातून समाजसेवा आणि भारतीय जनता पार्टीच्या कामावधी त्यांनी अजून सक्रियतेने लक्ष देऊन आमच्या कार्यकर्त्यावर सुद्धा त्यांनी सहकार्य करावं
अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि परत त्यांना एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. माननीय श्री दादा बोराळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही नवीन उपक्रम करत राहतो. त्या उपक्रमामध्ये आज शालेय विद्यार्थ्यांना वह्यांची मदत मिळावी म्हणून आज श्रीदादांच्या वजन इतके वह्या आम्ही त्यांना त्यांच्यामार्फत देत आहोत. वह्यांना किती वया वाटप करणार आहे? या टोटल 72 किलो वह्या आणलेल्या आहेत. आता उद्देश काय तुमच्या इथे? विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा त्यासाठी. कोणत्या शाळेमध्ये वाटप होणार आहे? ही महानगरपालिका, ज्या पण जिल्हा परिषद, जिथे विद्यार्थ्यांना गरज असेल तिथं होणार वाटप. आपलं नाव सांगा सर. माझं नाव योगेश वाणी, क्रांती चौक मंडळ सरचिटणीस. आमचे अध्यक्ष आदरणीय शिरीषजी बोराळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांना शुभेच्छा देताना खूप आनंद होतोय. 3 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये मी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष म्हणून राहिलेले. संघटन कौशल्य आणि बाईट देण्याची एक वेगळी प्रथा जर बघितली तर सरांकडे बघून आपल्याला शिकायला मिळतं. एक स्पोर्ट्समॅन जेव्हा अध्यक्षाच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतो तर ते एक हेल्दी वातावरण पक्षामध्ये निर्माण झालेला असतो आणि त्यांच्या त्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक हेल्दी अध्यक्ष संघटन किती मोठ्या प्रमाणावर करू शकतो. त्यांच्या हातावर विधानसभा झाली, लोकसभा झाली, या सर्व निवडणुकीमध्ये मिळालेलं यश आणि कुठेतरी त्याच्या मागे शिरीषजीचं संघटन कौशल्य आम्हाला सर्वांना दिसून आलं. भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरच त्यांना आमदार बघू इच्छितो. आमच्या सर्व महिला मोर्चाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने सरांना मनापासून खूप खूप शुभेच्छा.